सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले अकोट तालुक्यातील रामापूर गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले राहणापूर, सुकडी, शहाणूर, मलकापूर, गोंड या शेत शिवारातील आदिवासी बहुल शेतकऱ्यांची संपूर्ण शेती खडकाळ मातीमधील आहे। या जमिनीमध्ये शेतकरी गहू, हरभरा, भुईमूग अशी रब्बी पिके घेतात। परंतु गेल्या 15 दिवसापासून वन्य प्राण्यांनी रानटी रेडे व नीलगाय रानडुक्कर यांनी शेतकऱ्यांच्या रब्बी पिके, उंब्यावर आलेला हिरवेगार गहू, कापणीला आलेला हरभरा, कंसावर आलेला हिरवागार मक्याच्या मध्यभागी नासधूस करून संत्रा पिकांची झाडे सुद्धा या वन्य प्राण्यांनी पूर्णतः मोडली आहेत। या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी अकोट वन्यजीव विभागाकडे वारंवार तक्रारी दिल्या आहेत, परंतु वन विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे। MCN न्यूज मराठीकरिता पवन बेलसरे, अकोट ग्रामीण। मी उमेश सुखराम साकम राहणापूर इथे माझी जमीन आहे पाळाची शेती। रानडुक्कर नीलगायनं माझी पूर्ण जमीन नुकसान करायला पाण्याला ना आणि संत्र्याचे झाडं पूर्ण मोडायला आहे। बँकेतून कर्ज घेऊन मी वार बँकेवाले माझ्या छातीवर येऊन आले की बँकेवर आता भरून मी जमीन नुकसान करायला फारशी पण म्हणजे तक्रार दिला म्या सगळं आले नाही ते पाहिले तरी। आता हे बँकेवाले छाती येऊन कर्ज भरा कोण भरू आता आम्ही। जर हे गहू आम्ही आता भरपाई केला नाही तर काय करा, माणसा जीव देऊ काय देऊ। आता मी या ते टायगरवाल्याला हे समाधान करतो की आमचं नुकसान भरपाई करून टाका, म्हणजे आम्ही जीवाचं काहीतरी करू शकतो आम्ही। सातपुडा पायथ्याशी असलेला गाव राहणापूर हा बहुल आदिवासी एरिया आहे आणि विशेष करून हा बफर झोनमध्ये आहे आणि या ठिकाणी सातपुड्याची पायथ्याशी असलेला गाव असल्या कारणानं जनावरांचा खूप त्रास आहे। शेतकरी खूप परेशान झालेला आहे। नीलगायांचा रानहेलांचा सुद्धा त्रास आहे आणि काही शेतकऱ्यांचा गव्हाचा नासधूस केलेला आहे। तरीसुद्धा वन विभागाला वारंवार तक्रार देऊन सुद्धा याच्यावरती काही ॲक्शन घेण्यात येत नाही। तर परेशान होऊन सुद्धा आज याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे अशी आम्ही सर्व गावातील शेतकरी या ठिकाणी उपस्थित होऊन आम्ही अशी अपेक्षा करतो।